नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. शर्वरी इतकं नाटक करते, इतका कांगावा करते. वहिनी तुला काय करायचंय ग? हे भलते सलते आरोप लावून मग काय सिद्ध करायचंय? नेमकी मी काय केले म्हणून तुला सिद्ध करायचे? तुझा माझ्याबद्दलचा प्रॉब्लेम काय आहे? शर्वरी असे नाटकं करते, रडते, इमोशनल करते. वा वा वा, काय काय केलेलं असतं की सगळे घरातले अगदी गप्प बसतात. जानकी सुद्धा कमी नसते. जानकी म्हणते, वंश बास, हे नाटकं करणं बंद करा. किती नाटकं कराल तुम्ही? काय सगळ्या याच्यातून मुक्त होऊ शकत नाही आणि मी तुम्हाला काय सुटू देत नसते. मी तुम्हाला अडकवणार म्हणजे अडकवणार. तुम्ही पाप केलंय, गुन्हा केलाय, त्याची शिक्षा मी देणारच. ही नाटकं करून काय दाखवताय तुम्ही फार निर्दोष आहे. नाही वंश, तुम्ही जे केलंय ना ते एक ना एक दिवस मी सिद्ध करणार म्हणजे करणारच. आई माझ्यावर विश्वास ठेवा. शर्वरी आणि राहुल भाऊजींना जेव्हा मी पकडलं ना तेव्हा मी माझा मास्क काढला होता आणि या लोकांनी मास्क काढला नव्हता. विश्वास ठेवा आई, खरंच सांगते मी, हे दोघच होती. आता लगेच सुमित्रा म्हणते, कसा विश्वास ठेवू ग जानकी? नाही नाही, तू सांगच मला, मी कसा विश्वास ठेवू? जर एकटीच तू दिसतीयस मला, तुझ्याकडे काही पुरावाच नाहीये की ही दोघं सुद्धा होती, तर मी विश्वास कसा ठेवू? तुझ्या विरुद्ध एक शब्द सुद्धा मी खपवून घेणार नाही, तुला माहिती होतं. म्हणून तू मला काही सांगितलं नाही. तुला जर गॅरंटी असती ना तर तू मला सांगितलंच असतं, तू मला सावधच केलं असतं. कसं आहे ना जानकी, तू मला अंधारात ठेवलं आणि मुद्दामून शरूला त्रास द्यायला जाते ना, मला हे अजिबात आवडत नाहीये. प्रत्येक गोष्ट शरूच्या विरोधात कशी दिसते? नाही नाही, तू सांगच. काही असलं की शरूच्या विरोधात, काही असलं की शरूच्या विरोधात. का त्या पोरीला टार्गेट करते प्रत्येक वेळेला? शरू असं काय रडायचं नाटक करते? अरे बापरे, तुझं काय चुकलं का? ती तिच्या हक्काचं मागती, तुझ्याकडनं काही हिसकावून घेते का ती? नाही ना, मग तिच्या हक्काचं द्यायला तुला काय अडचण आहे? दे की. मित्र म्हणते, मी तुला माफ करून टाकलं होतं, अगदी मोठ्या मनाने माफ केलं होतं, पण आता आता तुझ्या बरोबर बोलायची सुद्धा इच्छा होत नाहीये माझी. नाही, तुझ्या बरोबर बोलायची इच्छा नाही होते आणि खरं तर मला बोलायचंच नाहीये. सगळे चिडून निघून गेलेले असतात, एक एक करून सगळे निघून जातात. जानकी म्हणते, आई आई ऐका तर, माझ्यावर विश्वास ठेवा. आई प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या. कुणीही जानकीचं म्हणणं ऐकत नाही. सगळे रागारागाने निघून गेलेले असतात, कारण सगळ्यांना हा ड्रामा तमाशाच वाटलेला असतो. खरं तर सगळ्यांच्या समोर पुन्हा एकदा जानकी खोटी ठरलेली असते. आता फक्त ऋषिकेश आणि अवंतिका असते. जानकी म्हणते, प्लीज तुम्ही दोघांनी तरी विश्वास ठेवा, हे खरं आहे, मी खरं सांगतेय. खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे कोणताच पुरावा नाहीये. ऋषिकेश म्हणतो, जानकी पुरावा आहे जानकी, नानांची डायरी. नानांच्या डायरीवरनं तू खरी हे सिद्धच होऊ शकते, त्यामुळे तू घाबरू नकोस ग. इकडे आता शर्वरी आणि राहुल बेडरूम मध्ये आलेले असतात. राहुल म्हणतो, मी इतका घाबरलो होतो, सॉलिड सॉलिड. आता हिडन कॅमेरामध्ये आपण कॅप्चर झालो म्हणजे झालो. गेलं, सगळं संपलं शर्वरी. गॉड शर्वरी, आपण नशिबाने वाचलोय, नाही तर आज गेलच होतो आपण. खरं आहे, आज थोडक्यात वाचलोय, नाही तर गेलच होतो राहुल आपण. आणि त्या जानकीने आपल्याला अडकवण्यासाठी बरोबर प्लॅनिंग केला होता. ती पण काही कमी नाही हा. मी तर तेच सांगतोय रे, ती तर कमीच नाहीये. ती काहीतरी करून आपल्याला अडकवणार आणि अडकवणारच, यात काही शंकाच नाहीये. तिच्यापासून ना इतकं लांब राहायला लागणार आहे की बस. आपल्याला आयडिया सुद्धा नव्हती की तिने कॅमेरे वगैरे लावले, आपण तर बिनधास्त वावरायचं. नशीब आता तिनेच आपल्याला सावध केलंय, चांगलीच गोष्ट आहे ना. म्हणजे जानकी फारच हुशार आहे. काळे कपडे आणि मास्क याच्यामुळे वाचलो, नाही तर आपलं आज वाटोळच होतं. हे शर्वरी कसला विचार करतेय? मी हा विचार करतेय ना की तिच्याकडे पुरावा होता, म्हणजे भक्कम सबळ असा पुरावा होता माझ्या विरोधात. काय ग? नानांची डायरी रे. नानांची डायरी जर जानकीकडे होती तर ती निर्दोष हे सिद्ध करण्यासाठी ती डायरी का नाही वापरली? म्हणजे तिनं त्या डायरीचा वापर तर करायला पाहिजेच होता ना. राहुल, जेव्हा ती माझ्यावर आरोप करत होती, मी तिच्यावर आरोप करत होते, तेव्हा तिच्याकडे एक सबळ पुरावा म्हणजे डायरी होती. मग तिने पटकन जाऊन जर तिची डायरी दाखवली असती तर डायरीमुळे मी दोषी आहे किंवा आपण गुन्हेगार आहे हे कळालंच असतं. मग तिने डायरी बद्दल का लपवून ठेवलं सगळ्यांच्या, म्हणजे सगळ्यांना कोणाला सांगितलंच नाही की तिच्याकडे नानांची डायरी आहे? असं का केलं असेल रे तिने? आता ऋषिकेश आणि जानकी बेडरूम मध्ये आलेली असतात तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, नानांची डायरी माझ्याकडे नाहीच आहे. मी खोटं सांगितलंय की नानांची डायरी नाहीये माझ्याकडे. नानांची डायरी, त्यात नानांची डायरी मला सापडलीच नाही. मग हे काय? ही डायरी नाहीच आहे नानांची. ऋषिकेश, नानांची डायरी नाहीये माझ्याकडे, ही डायरी ना माझ्याकडे ती कोरी डायरी आहे, कोरी. मग शर्वरीने जी डायरी चोरण्याचा प्रयत्न केला ती हीच होती का? हो, हीच होती. आणि शर्वरीने ती डायरी खोलून सुद्धा बघितली नाही, कारण त्या वेळेला तिच्याकडे वेळ नव्हता तेवढा. आणि भावनेच्या भरात तिने ती डायरी डायरेक्ट माझ्याकडे देऊन टाकली. शर्वरीने उघडून बघितली नाही, कारण चोराच्या मनाचा अन्न. तिला भीतीच घातली होती, मी नानांना रोज डायरी द्यायची सवय आणि ते सबळ पुरावा माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे ती इतकी घाबरली होती. ही डायरी काही करून शोधायची आणि जाळून टाकायची, एवढंच तिच्या डोक्यात होतं. नानांनी डायरी लिहिली, सगळं लिहिलंय, तो पुरावा माझ्याकडे, म्हणून तर तिने घाईघाईने शोधलं आणि नष्ट करायचा प्रयत्न केला. बस तिच्या डोक्यात एवढंच होतं. काय लिहिलंय काय नाही तिला काहीही वाचायचं किंवा देणं घेणं नव्हतं. फक्त डायरी ना तेवढी नष्ट करायची एवढं तिच्या डोक्यात होतं. जानकी, नाना डायरी लिहायची की नाही खरं सांग मला. आपल्याला माहितीच आहे ना, नानांना डायरी लिहायची सवय होतीच, पण त्या दरम्यान कसं आहे ना ऋषिकेश,
जे काही घडलं इतक्या एका मागे एक घटना घडत गेल्या की त्या दरम्यान त्यांनी डायरी लिहिली की नाही ते नाही सांगता येते. जरी डायरी लिहिली असेल ना तर ती सुरक्षित ठिकाणी ठेवली असणार आहे, तिथे कोणीच पोहोचू नये अशा ठिकाणी. एवढं तर मला माहिती आहे. असू शकतं तू जे म्हणते ना ते एक्झॅक्टली तसंच होईल. पण जानकी ती डायरी कुठे ठेवली असेल? हो ना ऋषिकेश, तेच कळत नाहीये. नानांनी नेमकी डायरी ठेवलीये कुठे? ती डायरी कुठे आपल्याला जर कळालं ना तर मग काय आपल्या हाताला सगळंच लागलं असं समजायला हरकत नाहीये. शर्वरी इतकी चॅप्टर असते, सगळे प्रयत्न करून प्रत्येक वेळेला ती बरोबर सुटत असते आणि बिचारी जानकी तोंडावर पडत असते. जानकी म्हणते मी पण तोच विचार करते की डायरी अशी कुठे असेल की तिथे कुणीच पोहोचू शकत नाही किंवा कोणाच्या लक्षातही येऊ शकत नाही. नाना नेमकी डायरी कुठे लपवून ठेवू शकताय ऋषिकेश? जरा अंदाज लावा ना. जानकी आणि ऋषिकेश आता विचार करत असतात की नाना डायरी अशा कोणत्या ठिकाणी ठेवू शकताय जिथे कोणीच जाऊ शकत नाहीये. आता यांना सॉलिड असं टेन्शन आलेलं असतं, कारण काही केलं तरी शेवटचा पुरावा म्हणून ती डायरी शोधणं किंवा डायरी हाताला लागणं फार महत्वाचं आहे आणि ती डायरी हाताला लागलीच पाहिजे. इकडे आता ऐश्वर्या इतकी शांत गाढ झोपलेली असते गुंगीच्या औषधामुळे की ती खूप छान अशी निरागस वाटत असते. तिच्याकडे एकटक असा सारंग बघत असतो. ऐश्वर्या किती निरागस, किती शांत झोपलाय तुम्ही, किती शांत वाटताय बघा की, रिलॅक्स झोपलाय ऐश्वर्याच्या वेळेला काय होतं काय नाही अशा वस्कन अंगावर धावून येता आणि काय काय वागता, पण आता किती निवांत रिलॅक्स झोपलाय. खरंच ऐश्वर्या किती छान वाटताय बघा की, इतके छान निरागस आहे तुम्ही, मग वागता का असं? आता हा सारंग एकटाच मनाशी बोलत असतो, ऐश्वर्याकडे बघतो आणि बोलत सुटलेलं असतं. छान अशी ऐश्वर्या पडलेली दिसते की सारंग तिचा किस घेण्यासाठी अगदी तिच्या जवळ जातो. तेवढ्यात काय ऐश्वर्याचा डोळा उघडलेला असतो. सारंग इतका घाबरतो, डचकतो, पटकन माघारी येतो. ऐश्वर्या म्हणते सारंग काय करताय तुम्ही आणि काय चाललंय तुमचं? नाही नाही, कुठे काय तुम्ही काय बडबडत होता? मी म्हणत होतो तुम्ही किती छान दिसताय. काय म्हणजे किती निरागस, किती शांत अशा झोपल्या ना, ते बोलत होतो मी. काय सारंग हे? ऐश्वर्या म्हणते काय सारंग? सारंग म्हणतो नाही नाही, तुमचं बरंच आहे हो, तुम्ही झोपलात म्हणून दोन शब्द काय पुटपुटलो, खाली एवढा तमाशा एवढा गडबड गोंधळ झाला तेव्हा मात्र डोळा उघडला नाही, निवांत झोपला आणि दोन शब्द काय कानाजवळ येऊन पुटपुटलो की लगेच उठून बसला. काय ऐश्वर्या हे? म्हणते गोंधळ? कसला गोंधळ आणि काय गोंधळ झाला? आपल्या घरात चोर शिरले होते. चोर कसे चोर शिरले? सांगतो की तोच तो गोंधळ आत्ता म्हणून तो वर आलोय मी, एवढा वेळ लागलाय. सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत सगळं काही सांगत असतो सारंग. असं असं घडलंय, नंतर असा असा रिझल्ट लागलाय. ऐश्वर्याला यातलं काहीच माहित नाही असं ऐश्वर्या सारंगच्या समोर दाखवते. ते बापरे, एवढं सगळं घडून गेलं? हो, तुम्ही झोपलेला होता, तुम्हाला जागच नाही. सांगतोय ना, एवढा गोंधळ झाला तेव्हा जाग नाही आली आणि मी काय दोन शब्द फुटफुटलो की लगेच उठून बसला. सगळेच्या सगळे घाबरले होते. तुम्ही घाबरू नका, मी आहे. ऐश्वर्या म्हणते तुम्ही काय करणार आहात? चोरांच्या पासून वाचवीन की मी, एवढं तर करूच शकतोय. ऐश्वर्या हसते आणि म्हणते चोर काय मला चोरून घेऊन जाणार आहे का, मला वाचवायला लागला? तरी दोघंही छान असे हसत असतात. भंकस करत होतो भंकस. आता ऐश्वर्या परत डोळे मिटते. ऐश्वर्या एक विचारू का? ऐश्वर्या म्हणते हो हो नक्कीच विचारा की. त्या संसाराबद्दल काय वाटतं? ऐश्वर्या म्हणते म्हणजे काय संसाराबद्दल काय वाटायचंय? छानच वाटतंय की, दुसरं काय वाटायचं? काय वाटतंय म्हणजे काय? म्हणजे तसं नाही हो, सौमित्र दादा अवंतिका वहिनी किती छान संसार करताय. म्हणजे काय छान? म्हणजे काय त्यांची फॅमिली वाढवताय ना? हो, मग छानच गोष्ट आहे की, वाढू दे की, पण सुद्धा आपली फॅमिली वाढवू की. काय सारंग हे? त्याच ऐश्वर्या झोप आली असं दाखवते. अरे म्हणते झोपच झाली नाहीये, झोपतेस मी जरा. आणि ऐश्वर्या पटकन आता झोपून घेते. सारंगच्या प्रश्नाचं उत्तर काहीच देत नाही, होही देत नाही, नाही देत नाही, काही समजलंच नाही असं दाखवते आणि पटकन झोपी जाते. काहीतरी बोलतोय तोपर्यंत ऐश्वर्या झोपून गेलेली असते असं दाखवते. आता मात्र बिचारा सारंग चिडलेला असतो. काय यांचं, माझं काय चाललंय आणि यांचं काय चाललंय? महत्वाच्या विषयाला हात घातली की यांना झोप आलीच पाहिजे. आता बघा ना, काय लगेच झोप लागलीये. ऐश्वर्या आता हसत असते सारंगची चिडचिड बघून. खरंच झोपलेले असतात की नाटक करताना खरंच माहित नाहीये. माझ्यापासून लांब राहण्यासाठी नाटकच असणार आहे 100%. ऐश्वर्या नाही तर डोळे उघडलेले असते आणि ती सारंगकडे बघत असते. सारंग कसं चिंचिंग करत असतो. ऐश्वर्या म्हणते नाटकच करतीये, झोपलीच नाहीये. सारंग म्हणतो मला माहिती ना नाटकच चालले. काय? सारंग म्हणतो काय ऐश्वर्या? ऐश्वर्या पटकन दुसरीकडे तोंड करते आणि हसत असते. सगळे नाश्ता करून दुसऱ्या दिवशी सकाळी छान असे आपल्या कामाला चाललेले असत अगदी शांतपणे. लगेच शर्वरी मांजरीसारखी अडवी येते आणि म्हणते थांबा. ऋषिकेश म्हणतो काही हवंय का तुला? हो, वेळ हवाय थोडासा, द्या मला सगळ्यांनी थोडासा वेळ. माहिती चिडला असाल, रागावला असाल, पण आज राखी पौर्णिमा आहे ना, तेव्हा थोडासा वेळ द्या मला प्लीज. राखी पौर्णिमेचा थोडासा वेळ तर मला दिलाच पाहिजे. मला तुम्हाला राखी बांधायची अगदी तिघांना सुद्धा, त्यामुळे थोडा वेळ द्या मला प्लीज. ठीक आहे दादा, मला माहिती अनेक वेळेला माझ्या बाजूने तुला उभं राहता येत नाही, तुझी मर्जी असली तरी सुद्धा तुला उभं राहता येत नाही, पण ठीक आहे ना, असू दे. बाजू मी समजूच शकते, तुला ऑकवर्ड व्हायचं किंवा वाईट वाटायची काहीच गरज नाही, मी समजून घेऊ शकते. नीला तिच्या भावावर किती प्रेम आहे हे दाखवण्याची छान सुंदर अशी संधी आहे आणि ती संधी मला सोडायची नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला राखी बांधणारे आणि माझं प्रेम व्यक्त करणारे. प्लीज मला अगदी 5-10 मिनिटं द्या.
मला ही छान सुंदर संधी माझ्या हातून गमवायची नाहीये. प्लीज प्लीज 5 मिनिटं मला द्या, मला राखी बांधू द्या. माझ्याकडनं तुम्ही तिघांनीही राखी बांधून घ्या प्लीज. अशी कौतुकाने बोलत असते शर्वरी, इतकी इनोसंट आहे ना. जानकी अवंतिका इतक्या रागाने बघत असतात तिच्याकडे, हिचं काय करू आणि काय नाही त्यांना कळतच नसतं. असे ड्रामेबाज असते ना की मिनिटा मिनिटाला पलटी मारत असते. इतकी छान संधी तर प्लीज मला तिचं सोनं करू दे. प्लीज माझ्याकडनं ती संधी हिरावून घेऊ नको. मला राखी बांधायची आहे आणि राखी बांधूच दे प्लीज. कसं आहे ना दादा, मला संधी दे आणि तू देणारे मला माहितीये. आजच्या दिवस आपण सगळे रुसवे फुगवे सगळं सगळं बाजूला ठेवू आणि छान असं रक्षाबंधन साजरं करू. माझ्याकडून ओवाळून घेशील, माझ्याकडनं राखी बांधून घेशील प्लीज प्लीज. ऋषिकेश दादा प्लीज. ऋषिकेश म्हणतो हो नक्कीच. इतका आनंद होतो शर्वरीला, बापरे जणू काही ऋषिकेशवर इतका जीव ओवाळून टाकते, असं काय प्रेम दाखवत असते. तुम्ही बसा, मी 1च मिनिटात आले. आता तिघेही राखी बांधून घ्यायला तयार झालेली असतात. पटकन ती बसायला पाठ टाकते, त्याच्या कडेने रांगोळी वगैरे टाकते. फार आनंद झालेला असतो की भावाला ओवाळायचंय ना, आणि भाऊ आता म्हणजे राखी बांधून घ्यायला तयार झालेत. फार इनोसंट असल्याचं नाटक करत असते ही शर्वरी. फार गरीब आहे, फार असं आहे तसं आहे, काय काय दाखवण्याचा प्रयत्न करत असते भावंडांकडून आणि एक प्रकारे सिंपती मिळवत असते. शर्वरी जे काय चाललंय ना ते फक्त बघत असते, शर्वरीकडे बघतच असते. शर्वरीचं काय चाललं, अवंतिका सुद्धा बघत असते की शर्वरी काय चीज आहे, कशी वागते आणि काय वागते आणि दाखवती काय या लोकांना. ऋषिकेश तर विचारामध्येच गुंतलेला असतो. फक्त आता भावाचं कर्तव्य म्हणून राखी बांधून घेत असतो. तिघांनीही पाटावर बसवलेलं असतं. आता लगेच ओवाळायला सुरुवात करते ही शर्वरी. पहिला नंबर ऋषिकेशचा असतो. आता लगेच ऋषिकेशला ओवाळत असते, राखी बांधत असते. आता मिठाई भरवायला जाते ऋषिकेशला. ऋषिकेश म्हणतो नकोय, तू जर ही राखी अगदी निर्मळ मनाने बांधली असेल तर तुझ्या कायम पाठीशी असणार आहे, आणि तू कपटी मनाने बांधली असेल तर या भावाला त्याचं कर्तव्य बजावायला लागणार. लक्षात ठेव शर्वरी, लक्षात ठेव. प्रेमाच्या जागी प्रेम आणि न्यायाच्या जागी न्यायच करीन मी. मग बहीण आहे की कोण आहे ते बघणार नाहीये. जिथे न्याय हवाय तिथे न्याय, जिथे प्रेम हवंय तिथे प्रेम. त्यामुळे शर्वरी माझ्याकडून उगाच मग कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करू नकोस. केशने राखी बांधून घेतलेली असते, त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले असतात ताटात, आणि पटकन तिथून निघून जातो. ना हसत ना बोलत ना मिठाई खात, काहीही होत नाही आणि लगेच निघून गेलेलं असतो. खरं तर जानकीही नाराजच असते, कारण ऋषिकेशला कळत असतं ना जानकीला किती टॉर्चर करते ही. तिने राखी बांधलेली असते, औक्षण केलेलं असतं, छान अशी रक्षाबंधन झालेली असते. आता राखी बांधून झाल्यावर सारंग आणि सौमित्र शर्वरीच्या जवळ येऊन उभं राहतात. दादा असं का बोलला, असा प्रश्न पडलाय ना तुला. शर्वरी म्हणते नाही, कारण त्याच्या मनात काय आहे ना मला चांगलंच माहितीये. तो का बोलला, कशासाठी बोलला, कशावरून बोलला, सगळं मला माहिती. मनात हे विष कोणी भरलंय ना हे सुद्धा मला चांगलंच माहिती. त्यामुळे मला वाईट वगैरे काहीच वाटलेलं नाहीये. एक ना एक दिवस मी खरी आहे हे त्याला कळेल ना, मग मला त्याला दाखवण्याचं गरजच नाहीये की मी खरी आहे दादा. ऑटोमॅटिक सत्य काय त्याच्या समोर येणारच. शर्वरीने ह्या रक्षाबंधनच्या दिवशी सुद्धा ड्रामा करायचा सोडलेला नसतो. या संधीचं सुद्धा तिने सोनं केलेलं असतं. सगळ्यांच्याकडनं सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करत असते आणि अजून सुद्धा ती किती इनोसंट आहे हे दाखवत असते. किंवा मी काहीच केलं नाही, जानकी वहिनी जबरदस्तीने माझ्यावर आरोप लावती, हेच ती शेवटपर्यंत दाखवत असते. आज त्याने त्याच्या मनात माझी काय जागा आहे ना हे दाखवून दिलंय. बहिणीचं आणि भावाचं काय नातं आहे ना त्याने प्रूव्ह करून दाखवलंय. त्यामुळे मला काही वाटत नाहीये, पण एक दिवस हे सगळं नितळ स्वच्छ होणार यात काही शंकाच नाहीये. आपण एखाद्या माणसाशी चांगलं बोलतो, चांगलं वागतो, सगळं आणि इन रिटर्न आपल्याला असं काही मिळतं ना, खूप खूप त्रास होतो. मनाला इतकं वाईट वाटतं काय सांगू. शरू वेडी आहेस काय ग तू. दादा जे बोलला ना ते अजिबात मनाला लावून घेऊ नको, अजिबात नाही. जे बोलला ते रागाच्या भरात बोलला ग. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत म्हणजे आहोत, डोंट वरी. जरी तुला बोललाय ना तो, तरी सुद्धा तुझ्या पाठीशी आहे, एवढं तर तुला कळतंय ना. बरोबर आहोत, त्यामुळे प्लीज प्लीज कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाहीये. सारंग आणि सौमित्र खंबीरपणे तिच्या पाठीशी असतात. सारंग आणि सौमित्र एकमेकांच्या बरोबर असतात. सारंग म्हणतो दादा आहे ना अगदी बरोबर बोललाय, मी सुद्धा त्याच्या बरोबरच आहे आणि तो तुझ्या बरोबर आहे तर मी सुद्धा तुझ्या बरोबर आहे. त्यामुळे तू कधीच एकटी नाहीये शरू, लक्षात ठेवा. आम्ही दोघं तुझ्या बरोबर आहोत म्हणजे आहोतच. शरूताई आम्ही तुझ्या विरोधात कधीच जाणार नाही आणि तसं विचारही करणार नाही. त्यामुळे अजिबात तू एकटीच असं वाटून घेऊ नको. शर्वरीने अशी काही सिंपती मिळवलेली असते की या जन्मात तरी सारंग आणि सौमित्र तिच्या विरोधात विचार करू शकत नाही आणि विरोधात तर जाऊच शकत नाही. अशी काही तिने खेळी खेळलेली असते ना की बस. हा सगळा तमाशा फक्त जानकी बघत असते, अवंतिका बघत असते, काहीच बोलू शकत नसतात. आणि सुमित्राला तर इतका आनंद होत असतो की तिच्या पाठीशी तिची भावंड आहेत ना, मग काय. येऊ कामाला जायला उशीर होतोय. हो हो नक्कीच. आता लगेच सगळे गेल्यावर शर्वरी आईच्या जवळ येऊन बसते आणि आई लहानपणीची आठवण झाली का ग, लहानपणीचे दिवस आठवले का ग तुला. रक्षाबंधनला गिफ्ट पाहिजे, किती भांडायचे, किती त्रास द्यायचे मी यांना, काहीतरी मला आणून द्या आणि पॅकिंग करून माझ्या हातात द्या.
इतकं भांडायला लागायचं तेव्हा कुठे छोटं मोठं गिफ्ट मला ही लोक आणून द्यायची. किती त्रास द्यायची खरं ग शरू. काय भांडणं व्हायची तुमच्यामध्ये. गुण्या गोविंदाने राहायचा ते दिवसच वेगळे होते, हो की नाही ग शरू. आनंदा सगळं छान व्यवस्थित होतं सगळं. आई पण पूर्वीसारखं काहीच राहिलं नाहीये, सगळं बदललंय, सगळं विचित्र विपरीत असं झालंय. काहीही ते दिवस राहिलेले नाहीये, काही शिल्लकच राहिलेले नाहीये. आणखी म्हणते हो ना, अगदी बरोबर आहे. सगळं छान होतं, स्वच्छ निर्मळ, कुणाचंही मन कपटी नव्हतं ना. मनामध्ये काही पाप नव्हतं, सगळ्यांची मनं स्वच्छ होती, नितळ होती. पण जे गढूळ झालंय ना ते आत्ता झालंय. बरोबर नाव शर्वरी वंश ना ग अवंतिका, अगदी बरोबर बोलला बहिणी. सगळं आत्ताच घडतंय. कुणाच्या मनात छक्के पंजे चाललेत, कुणाच्या मनात काय खेळी चालली ना हे त्याचं त्याला माहिती. पहिले नसेल हो असं, पण आत्ता मात्र छक्के पंजेच चालले सगळीकडे. त्यावेळेला छक्के पंजे नव्हते, लोभ नव्हता, फार नितळ स्वच्छ सगळं जे होतं ते समोरासमोर होतं. कुणाच्याही मनात आडी नव्हती किंवा काही लपवाछुपी नव्हती, सगळं छान व्यवस्थित होतं ना. म्हणजे म्हणते आता कसं आहे ना अवंतिका, सगळ्यांची मनं बदलली. मनात आधी प्रेम माया, फक्त कटकारस्थान, दुसरं काहीच नाहीये ग, दुसरं काहीच नाहीये. कटकारस्थान कपटीपणा एवढंच राहिलंय फक्त. मनात एक ओठांवर एक अशी गंमत झालीये सगळी. अवंतिका आणि जानकी टोमणे देतात या शर्वरीला, नको नको ते बोलतात, तिथून निघून गेलेले असतात. खरं तर सुमित्राला फार वाईट वाटतं की माझ्या लेकीला हे सगळं बोललाय. इतकी चांगली ती, इतकी इनोसंट आहे आणि तिच्याच बद्दल या दोघी असं बोलतात. सुमित्राला फार वाईट वाटलेलं असतं, अगदी ती नाराज होते हे जे काय चाललंय किंवा झालंय ना त्याच्यामुळे तिला फार वाईट वाटतं. की किचन मध्ये आलेली असते पण तिचं मन कशातच लागत नसतं, फार फार टेन्शन मध्ये असते ती. ते का म्हणते वहिनी काय झालंय, कसला विचार करताय तुम्ही, रडताय बहिणी. काय नाही ग, नानांची आठवण आली एकदम. नाना असायची तेव्हा घर भरलेलं असायचं, गजबजा असायचा. त्यांना प्रत्येक जण एकच गोष्ट म्हणायचा, कुटुंब असावं तर रणदिवेंसारखं असावं कुटुंब. प्रत्येकाला हेवा वाटायचा. गोष्ट लागली आपल्या घराच्या सुखाला, सगळं घर विखरलं ग. ना माणसात माणसं राहिली, काही माणसं तर शिल्लकच राहिली नाही. हो त्याचं नव्हतं होऊन बसलं अवंतिका, आणि त्याच गोष्टीचं वाईट वाटतंय ग सारखं सारखं. नानांच्या बाबतीत हे घडायला नको होतं. एवढ्यात आपली एकी होती ग, तेव्हा प्रेम होतं, आपुलकी होती, आस्था होती. एकीमुळे घर असं एकवटलेलं दिसायचं. ती जेवढं आपल्याला वेगळं करायचं प्रयत्न करायची तेवढेच आपण एकमेकांची घट्ट बांधले जायचो. खूप रडत असते जानकी, खूप रडत असते. तिला आठवणही येत असते आणि वाईटही वाटत असतं सगळ्याच परिस्थितीचं. की म्हणते शर्वरी वंशांना कधीच मी अशी बोलली नव्हते, कधीच त्यांना तोडून टाकलं नव्हतं, पण त्या ज्या प्रकारे वागताय ना त्याच्यानंतर माझ्याकडे पर्यायच नाहीये. असं बोलणं असं वागणं याशिवाय माझ्याकडे पर्यायच ठेवलेला नाहीये त्यांनी. उलट उत्तर करणं गरजेचं आहे. मी उलट उत्तर दिलंच पाहिजे, तरच काहीतरी होऊ शकतंय. ती काय म्हणते बहिणी तुम्ही शांत होताय का त्रास करून घेताय तुम्ही. तुम्ही शांत व्हा. अजिबात तुम्हाला रडायची काढायची काहीच गरज नाहीये. का तुम्ही मनाला वाईट वाटून घेताय. अजिबात वाईट वाटून देऊ नका, एकदम शांत व्हा. ते का आता शांत करत असते. नका ना रडू बहिणी, प्लीज तुम्ही शांत व्हा. रडू नको तो काय करू मी, तू सांग मला, मी रडू नको तो काय करू. खूप रडायला येते, असं हळवं झाल्यासारखं वाटतंय अवंतिका. खूप प्रयत्न करते थांबवण्याचा, पण नाही थांबवू शकते मी स्वतः. इतकी गोष्ट लागली माझ्या मनाला ही की माझ्या मनात जातच नाही. आणि मुळात शर्वरी वंश असं काही वागतील ना, ही गोष्ट माझ्या मनाला शिवत नाहीये. मी विचारच करू शकत नाही. शर्वरी वंश आपल्याच घरच्यांबद्दल, आपल्याच बापाच्या बद्दल असं काही वागू शकताय. माझ्या मनात ना सारखं सारखं तेच येतंय ग. आताही येऊ शकत नाही. ते प्रत्यक्षात घडलंय ना त्याच्यानेच मला खूप खूप त्रास होतोय. तुला काय सांगू मी अवंतिका, मला फार त्रास होतोय सगळ्याच गोष्टींचा. शी खोटं वागताय, भावाशी खोटं वागताय, आपल्याशी तर माहितीच आहे खोटं वागताय. काय करताय डबल गेम, काही ड्रामेबाजी चाललीये ना, मला खरंच कळत नाहीये. शर्वरी वंशांचा इतका राग येतो ना, सगळं करून त्यांना काय मिळणार आहे. जे करायचंय ते करून बसलेत ना, त्यामुळे अजून काय करायचंय. ते का म्हणते बाकीच्यांचं जाऊ द्या, तुम्ही विसरणार आहात का शर्वरीने नानांना मारलंय. हे विसरण्यासारखी गोष्ट आहे का सांगा बरं. सगळ्यांना त्याने फसवलंय हे विसरू शकतोय का आपण. जानकी म्हणते शक्यच नाही. जीव घ्यायचा प्रयत्न केला होता वहिनी, त्यांनी काय काय केलं नाही किंवा ते काय काय करू शकता हे तर माहितीच आहे ना. कोणत्या खालच्या थराला गेल्यात हे तर आपल्याला माहितीच आहे ना. दादांवर सुद्धा हल्ला केला जीव घेण्याचा, तुमचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, दादांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला काही ना काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न केला. नजरेत मुद्दामून तुम्हाला पाडायला बघताय, हे विसरू शकताय म्हणजे खरंच विसरू शकताय का नाही सांगाच तुम्ही. काय त्याचं जाऊ द्या, माफ तरी करू शकताय का तुम्ही. सांगती बहिणी, जुने दिवस आठवायचे आणि खुश राहायचा प्रयत्न करायचा. आत्ताचे दिवस बदलण्याचा प्रयत्न करू नका, ते इम्पॉसिबल आहे. असे दिवस येतील ही अपेक्षा जर ठेवली ना तर अपेक्षा भंग होऊन फक्त आणि फक्त त्रासच मिळणार आहे, हाताला त्रासच येणार आहे. अपेक्षा पूर्ण होणार नाही हे तर माहितीच आहे ना आपल्याला. तुला काय वाटतंय अवंतिका, मीच जास्ती ताणतीये का. नाही वहिनी, तुम्ही ताणत वगैरे नाहीये. जे खरं आहे ते खरं आहे. चुकीला माफी मिळू शकते वहिनी, गुन्ह्यालाही शिक्षाच व्हायला हवी. गुन्हेगार हा जेलच्या आड गेलाच पाहिजे. तो मोकाट सुटला तर अजून पिसाळल्यासारखा वागतो. काहीतरी करायला हवं जेणेकरून गुन्हेगाराला त्याची शिक्षा आणि असली जागा दाखवून द्यायची वेळ येईल. आणि काही झालं तरी असली जागेवर त्याला नेऊन ठेवायलाच हवंय. बरोबर ना अवंतिका. हो वहिनी, आपल्याला तेच करायचंय. शर्वरी वंशाला फासावर लटकवायचं नाहीये ग मला. काय केलंय ना त्या कृत्याची माफी जरी मागितली ना, कबूल जरी केलं ना तरी पुरेसं झालंय. पण नाही,
त्या अजूनच करत चालल्यात, अजूनच वाढत चालली त्यांची हिंमत. त्यांच्या समोर गुन्हा कबूल करावा, चुकली बॉ, चूक झाली एवढं जरी म्हटलं तरी खूप झालं, पण नाही, त्यांना ते करायचंच नाहीये. पश्चाताप झाला पाहिजे, सगळ्यांची माफी मागितली पाहिजे, पण त्यातलं त्या काहीही करत नाही. आपण त्यांना माफ करू शकतो, बरोबर ना? स्वतःचा असा एक प्रयत्न करून बघायचंय. अवंतिका म्हणते, वहिनी जे करायचंय ते तुम्ही करा, फक्त सावध राहा, कारण ती खूप डेंजर आहे. ती जीव घेणं म्हणजे तिला काहीच वाटत नाही, इझिली जीव घेऊन टाकते. तरी काय चांगली तयार वगैरे झालेली असते. आता तिच्या रूम मध्ये बेडवर सगळे भातुकलीच्या अशा खेळण्या मांडून ठेवलेले असतात जानकीने, आणि मोबाईल आणलेला असतो, कॅमेरा ऑनच ठेवलेला असतो. आता शर्वरी ती भातुकलीची एक खेळणी हातात घेते आणि विचार करते, काय झालं वंश, ही सगळी भातुकली हात बघितल्यावर त्यांची आठवण आली का? आपल्या बापाची आठवण आली? त्यांचा निर्गुण खून केला त्याची आठवण आली? अहो वंश, काय झालंय सांगा की, कसली आठवण आली? की म्हणते, नानांनी काय काय केलं नाही हो तुमच्यासाठी, सगळे कर्तव्य निभावले, आणि तुम्ही काय केलं? लहानाचं मोठं केलं, बोट धरून चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, शिक्षण दिलं, उत्तम प्रकारे लग्न करून दिलं, चांगला नवरा मिळवून दिला, सगळं सगळं दिलं. त्याच नानांना तुम्ही मारलं ना, खून केला ना नानांचा, जराही लाज वाटत नाही का? शॉक मध्ये गेलेली असते की बस, इतकी जोर जोरात ओरडत असते, कळतं का असं का केलं, का वागला? झालं वंश, तोंडातनं शब्दही फुटत नाहीये. अरे वा, बोलती बंद झाली का? चुकीचं बोलतीये का वंश? मला चांगलं माहिती ना मी खरं बोलतीये वंश, पण नाही, तुम्ही खरं बोलू शकत नाही ना. आठवते का, लहान असताना भातुकलीची खेळणी हवी आहे म्हणून हट्ट करून बसला, रुसून बसला, फुगून बसला, त्यांना बाजारात घेऊन गेला, तीच खेळणी तेव्हाच खरेदी केली जी हवी होती, ती अगदी हट्टानं. शर्वरी रडायला लागलेली असते, तिला वाईट वाटतं. खेळणी आतापर्यंत जपून ठेवली, आईने सांगितलं होतं ना, तुम्ही सासरी जाताना ही भातुकलीची खेळणी सासरी सुद्धा घेऊन गेला, इतकी जीवापाड तुम्ही जपलात त्या खेळणी. तिने सांगितलं, जेव्हा केव्हा नानांची आठवण येईल तेव्हा ही भातुकलीची खेळणी मांडून बसेल आणि नानांचं प्रेम व्यक्त करेन मी. नानांची आठवण आली की भातुकलीचा खेळ उघडून बसेल, कल्पनात जाईल, सगळं सगळं मला आठवेल. सगळ्या आठवणी आहेत की पुसल्या गेल्या शर्वरी वंश? पुसल्याच सगळ्या आठवणी. तरी एकटक जानकीकडे बघत असते, डोळ्यात पाणी आलेलं असतं, इमोशनल झालेली असते, ती एकही शब्द बोलत नाही, फक्त जानकीकडे रडत रडत बघत असते. जानकी म्हणते, काय आठवणी आहेत की पुसल्या गेल्यात? काहीतरी विचारतीये वंश, काहीतरी बोला तुम्ही. शर्वरी एकही शब्द बोलायला तयार नसते. खरं तर मित्रांनो, ती शॉक मध्ये गेलेली असते, तिला वाईट वाटत असतं नानांच्या बद्दल. जानकी मात्र प्रश्न विचारून इतकी भंडावून सोडते तिला की ती एक शब्द सुद्धा बोलत नाही. मित्रांनो, हा भाग इथेच संपलाय. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघूया. इकडे आता ऐश्वर्या आणि जानकी रात्री भेटलेले असतात. सगळे झोपल्यावर, तुझ्याकडे नानांची डायरी आहे, मग ती नानांची डायरी पोलिसांना का नाही दिली किंवा आईंना का नाही दिली ती? तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या, डायरीत काहीच नाही, डायरी कोरी आहे. माझ्याकडे नानांची ओरिजिनल डायरी नाही ऐश्वर्या, मी सुद्धा नाटकच करतीये. माझ्याकडे मात्र असा एक प्लॅन आहे ना, त्याच्याने शर्वरी वंश स्वतः सगळं खरं खरं कबूल तर नक्कीच करू शकतात. त्यासाठी त्यांना एका आणखीन खुनापाच्या, म्हणजे अजून एक खून केला त्या आरोपाच्या खाली आपल्याला अडकवायला लागला. की रणदिवेचा खून केलाय या खुनाच्या आरोपात शर्वरीला अडकवायचं. जानकी रणदिवे स्वतःच्याच खुनाचा खेळ रंगवणार फक्त शर्वरीला अडकवण्यासाठी. आणखी स्वतः मेलीये किंवा स्वतःचा खून झाला असं दाखवणार असते आणि त्याच शर्वरीला अडकवणार असते. बघू आता, जानकीने खूप मोठी रिस्क घ्यायचं ठरवलेलं असतं आणि ही रिस्क साधीसुधी नसते. कुणाच फक्त नाटक करायचं असतं आणि खरंच जर तिचा खून झाला तर हे केवढ्याला पडणार असतं. जानकी जीवावरचा खेळ खेळणार असते आणि सगळंच आता अवघड होऊन बसणार असतं. बघू आता मित्रांनो, जानकीने जो प्लॅन केलाय तो परफेक्ट होणार का, आणि खरंच शर्वरीचा जो गुन्हा आहे किंवा शर्वरी काय आहे हे सगळ्यांच्या समोर येणार का? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.